Next similar problem, if we saw in a previous lecture what is meant by the continuity of a function ab at a point ab, and we saw one example on this. The similar example we saw in this lecture, examine whether the function f of xy, uh, x square plus 4y when xy not equal to 1 2 and 0 when xy is equal to 1 2 is continuous at ab. ab means 1 2 means आपल्याला बघायचा, एक्झामिन करायचं की तो फंक्शन कंटिन्यूअस आहे की नाही आहे या पॉईंटवर. ठीक आहे, मीन्स हा फंक्शन कंटिन्यूअस आहे की नाही 1 2 या पॉईंटवर. तर आपण गिवन फंक्शन लिहून घेतलं. ठीक आहे, आपल्याला गिवन तर लिहावाच लागतो. त्याच्यानंतर आपण सिमिलरली फर्स्ट एक्झाम्पलमध्ये जसं सॉल्व केलं तशा प्रकारे आपण इथे सॉल्व करू. लिमिट एक्स टेंडिंग टू 1 अँड लिमिट वाय टेंडिंग टू 1 ऑफ एफ ऑफ एक्स वाय. सर्वात पहिले आपण ही लिमिट घेऊ, त्याच्यानंतर लिमिट एक्सचेंज करू. मीन्स लिमिट इथे सर्वात पहिले लिमिट वाय स्टँडिंग टू ए अप्लाय करू आणि सेकंडमध्ये आपण काय करू, एक्स स्टँडिंग टू 1 आपण अप्लाय करू का फंक्शनवर. देन फर्स्ट आपण फंक्शन लिहून घेतलं आणि नेक्स्ट स्टेपमध्ये काय वाय स्टँडिंग टू 2 त्या फंक्शनवर अप्लाय केल्यानंतर वाय स्टँडिंग टू 2 2 4 वायच्या जागी 2 पुट केल्यानंतर 4 इंटू 2 मीन्स होणार 8 एक्स जसं तसं. आणि त्याच्यानंतर फर्स्ट आपण लिमिट अप्लाय करू, त्याच्यावर लिमिट एक्स स्टँडिंग टू 0 या फंक्शनवर अप्लाय केल्यानंतर 1 स्क्वेअर प्लस इथे 8 होता, 1 स्क्वेअर प्लस 8 मीन्स 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. ओके, नेक्स्ट सिमिलरली आपण फक्त इंटरचेंज करू लिमिट. मीन्स वाय स्टँडिंग टू 2 आपण इथे घेऊन येऊ आणि एक्स स्टँडिंग टू 1 इथे घेऊन येऊ. सिमिलरली आपण लिहून घेतलं वाय स्टँडिंग टू 2 अँड लिमिट एक्स स्टँडिंग टू ऑफ एफ एफ एक्स वाय. मीन्स सर्वात पहिले आपण लिमिट एक्स टेंडिंग टू 1 आपण फंक्शनवर अप्लाय करत आहोत. तर लिमिट एक्स टेंडिंग टू 1 आपण या फंक्शनवर अप्लाय केल्या ना. सिमिलरली मीन्स 1 एक्सच्या जागी आपण 1 पुट करू, 1 प्लस 4y रिमेनिंग होणार. त्याच्यानंतर मीन्स आफ्टर अप्लाइंग दिस लिमिट वी गेट दिस फंक्शन अँड देन वी अप्लाय द लिमिट y स्टँडिंग टू 2 ऑफ दिस फंक्शन अँड वी गेट दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर. मीन्स y in the place of y we put 2. ठीक आहे, 4 इंटू 2 मीन्स 4 इंटू 2 मीन्स होते 8 8 प्लस 1 मीन्स 9. ओके, तर इन प्रिवियस वी सॉ द फर्स्ट आपल्याला लिमिट मिळाला होता, काय मिळाला होता, फर्स्ट लिमिट आपल्याला 9 मिळाला होता. ठीक आहे, फर्स्ट लिमिट 9 मिळाला होता आणि सेकंड लिमिट जेव्हा आपण बघितलं तो पण 9 मिळाला होता. तो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we say that the limit xy standing to 1 2 of f of xy is equal to 9. but the given that the function 1 2 means आपल्याला गिवन काय दिलं आहे पहा, गिवन दिला आहे की एफ ऑफ एक्स वाय ॲट अ पॉईंट एक्स वाय इज इक्वल टू 1 2 मीन्स एक्सच्या जागी 1 आणि वायच्या जागी 1 मीन्स याची त्या फंक्शनची व्हॅल्यू काय दिली आहे, 0 दिली आहे. तर आपण काय म्हणू शकतो की आपण ते लिहून घेतलं. मीन्स एफ ऑफ 1 2 इज इक्वल टू 0. तर आपल्या फंक्शन कंटिन्यूअस केव्हा होतो, आपला फंक्शन कंटिन्यूअस केव्हा होतं, जेव्हा ते लिमिट आणि हा फंक्शन इक्वल असतो. मीन्स आपली डेफिनेशन बघितली होती लिमिटची मीन्स कंटिन्युटीची. तर तिथे काय होता की लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू ए बी एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ ए बी. मीन्स this function is this limit is equal to this function. but here we find the difference value of these two functions. Means we say that the limit f of x y 1 2 of f of x y means limit x y standing to 1 2 of f of x y is not equal to f 1 2. तर आपण म्हणू शकतो की the definition of continuity is not satisfies the so we say that the function is the discontinuous at a point 1 2. means आपल्याला चेक करायचा होता की whether the function is continuous or discontinuous at a point 1 2. that we prove that this function is discontinuous at a point 1 2. then next a problem is example 3 show that the function is not continuous. आपल्याला डायरेक्ट दिलं आहे की कंटिन्यूस नाही आहे, पण आपल्याला ते शो करायचं आहे ती कंटिन्यूस नाही आहे ॲट अ पॉईंट 0 0. मीन्स आपल्याला फंक्शन दिलं आहे तर गिवन आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स वाय ॲट अ पॉईंट 0 0 मीन्स एफ 0 0 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. ठीक आहे, एफ 0 0 0 अँड दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपण एक टेक्निक यूज करू. ठीक आहे, लेट एफ ऑफ एक्स वाय मीन्स आपण म्हणू की तो पॉईंट एफ ऑफ एक्स वाय हे काय अप्रोच करताय अलॉंग द लाईन y इज इक्वल टू एक्स. मीन्स आपण प्रिव्हियस 2-3 एक्झाम्पलमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम बघितले आहेत. ठीक आहे, लिमिटसाठी की लिमिट मीन्स पॉईंट
एक्स वाय अप्रोचेस टू 0 0 अलॉंग द लाईन वाय इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. देन मीन्स आपल्याला सिमिलरली या फंक्शनमध्ये काय करायचं आहे, वायच्या जागी एक्स पुट करायचं आहे. मीन्स इथे पण एक्स येणार आणि इथे पण एक्स येणार. सिमिलरली आपण लिहून घेऊ की लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू 0 0 ऑफ एफ ऑफ एक्स वाय लिमिट एक्स लिमिट एक्स टेंडिंग टू 0 ऑफ एफ ऑफ एक्स एक्स. मीन्स आपण वायच्या जागी काय पुट केलेलं आहे, इथे एक्स पुट केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण म्हणू शकतो की लिमिट एक्स टेंडिंग टू 0 ऑफ दिस फंक्शन मीन्स दिस आपण इथे काय पुट केलं आहे, वायच्या जागी एक्स पुट केलं आहे. मीन्स एक्स डॉट एक्स क्यूब मीन्स एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स टू द पॉवर 6. ओके. मीन्स वायच्या जागी एक्स पुट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर मिळणार. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो की एक्स डॉट एक्स टू द पॉवर 3 मीन्स जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा त्याच्या पॉवरचा काय होतं, ॲडिशन होतं. मीन्स 1 + 3 मीन्स 4 एक्स टू द पॉवर 4 होऊन जाणार. इथे आपण कॉमन काढला एक्स स्क्वेअर कॉमन काढू शकतो. तर रिमेनिंग काय होणार 1 + एक्स टू द पॉवर 4. तर याच्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे की लिमिट एक्स टेंडिंग टू 0 ऑफ एक्स टू द पॉवर 2 मीन्स एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 + एक्स टू द पॉवर 4. तर इतर काय केलं आहे आपण की एक्स स्क्वेअर आणि इथला एक्स स्क्वेअर कॅन्सल केल्यानंतर इथे एक्स स्क्वेअर होणार आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार. तर रिझल्टिंग टर्म आपल्याला अशा प्रकारे मिळणार आणि एक्स टेंडिंग टू 0 आपण इथे पुट केल्यानंतर आपल्याला 0 मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट अगेन वी कॅन से दॅट द लेट एक्स वाय स्टँडिंग टू 0 0 अलॉंग द क्युबिक पॅराबोला मीन्स हे क्युबिक पॅराबोलाचं इक्वेशन आहे. तर आपण इथे चेक करू की याची लिमिट काय मिळणार आपल्याला. ठीक आहे. आपण फर्स्ट वाय आपल्या एक लाईन घेतली वाय इज इक्वल टू एक्स. त्याच्यानंतर एक क्युबिक पॅरागोला याच्यावर आपण चेक करू की याचं लिमिट काय मिळणार आपल्याला. मीन्स लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू 0 0 ऑफ एफ ऑफ एक्स वाय लिमिट वाय स्टँडिंग टू 0 एफ ऑफ मीन्स आपल्याला एक्सच्या जागी काय ठेवायचं आहे वाय टू द पॉवर 3. ओके. वाय टू द पॉवर 3 मायनस वाय आणि वाय स्टँडिंग टू 0 ठेवला कारण की ती एक्सची व्हेरिएबल नाहीत त्यामुळे आपण वाय स्टँडिंग टू 0 ठेवला आहे. ठीक आहे. लिमिट वाय स्टँडिंग टू 0 ऑफ वाय टू द पॉवर 3 मीन्स आपण जेव्हा एक्स टू द पॉवर एक्सची व्हॅल्यू वाय टू द पॉवर 3 ठेवली मीन्स इथे वाय टू द पॉवर 3 येऊन जाणार. ठीक आहे. इथे पहा वाय टू द पॉवर 3 येऊन जाणार आणि इथे वाय टू द पॉवर 3 × 2 मीन्स वाय टू द पॉवर 6 येऊन जाणार. मीन्स आपल्याला अशा प्रकारचा फंक्शन मिळणार. लिमिट एक्स वाय स्टँडिंग टू 0 ऑफ वाय टू द पॉवर 3 डॉट वाय टू द पॉवर 3 divided by y to the power 6 plus y to the power 6 y to the power 6 plus y to the power 6 means twice y to the power 6 and यांचे ॲडिशन होऊन जाणार मीन्स y to the power 6 होऊन जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण नेक्स्ट स्टेपमध्ये मिळणार y to the power 6 आणि y to the power 6 कॅन्सल होऊन जाणार मीन्स रिमेनिंग टर्म काय मिळणार 1/2 मीन्स लिमिट ऑफ कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज अ कॉन्स्टंट टर्म. तर याच्यानुसार आपण काय म्हणू शकतो की सिन्स द लिमिट इज ऑब्टेन बाय द टू डिफरंट अप्रोचेस आर द डिफरन्स मीन्स आपण लिमिट दोन फर्स्ट एक लाईनवर घेतला आणि त्याच्यानंतर क्युबिक पॅरागोला पण आपल्याला व्हॅल्यू काय मिळाला इथे 1 2 मिळाली आणि इथे 0 मिळाली. तर आपण म्हणू शकतो की लिमिट्स ऑप्शन बाय टू डिफरंट अप्रोचेस आर डिफरंट. ओके. सो बाय द डेल्टा एप्सिलॉन डेल टेक्निक आपण फर्स्ट स्टार्टिंगला घेतला एप्सिलॉन डेल टेक्निक्सनुसार आपण म्हणू शकतो की लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ओके. कारण की दोन लाईनवर त्याचे दोन अलग आपल्याला लिमिट मिळत आहेत. ओके. तर आपण म्हणू शकतो की लिमिट डज नॉट एक्झिस्ट. तर लिमिटच एक्झिस्ट नाही होता तर तो फंक्शन म्हणू शकतो की कंटिन्युअस नाही आहे ॲट अ पॉईंट 0 0. त्यामुळे आपण तो फंक्शन लिहून घेतलं की फंक्शन इज नॉट कंटिन्युअस ॲट अ पॉईंट 0 0.